परब्रह्ममूर्तीचं स्वामी स्वरूपा निजानंद साकारला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले नभाया नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर अशोक प्रभाकर कामत यांनी लिहिलेल्या स्वामी स्वरूपानंद प्रेरक स्मरण या लेखाचा भाग पहिला. आधुनिक काळातील संत पुरुष. पावसचे परमहंस स्वामी स्वरूपानंद हे अगदी अलीकडच्या वर्षात होऊन गेलेले एक साक्षात्कारी सत्पुरुष. नाथ सांप्रदायिक भक्ती साधनेत ते आजीवन रमलेले होते. पावससारख्या कोकणातील आडगावी राहून त्यांनी अखंड सोहम साधना केली. सहवासात आलेल्या सर्वांना सन्मार्गावर नेत त्यांनी एक प्रकारे थोर समाजकार्य केलं. स्वामीजींनी साधकांची हितगुज करणारी पत्रोत्तरं वेळोवेळी पाठवली. प्रत्यक्ष भेटीला आलेल्या नाना क्षेत्रातील लहान थोर व्यक्तींना जीवनाचा नवा अर्थ नि प्रकाश दाखवला. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीवर आधारित उत्तम रचना त्यांनी केली. मुख्य म्हणजे स्वतःचे देव्हारे माजवू न देता आदर्श साधनेचा नि अनाग्रही सामाजिक जागरण कार्याचा वस्तुपाठ सादर केला. आजच्या अभ्यासयुगात संत भक्त साहित्याच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक काळातील साधू संतांच्या काव्याचा नि कामगिरीचा शोध आणि बोध अवश्य घेत राहावं. परंतु त्याबरोबर अलीकडच्या काळात प्रत्यक्ष समाजात आपल्याच मागे पुढे वावरून ईश्वरनिष्ठ जीवनयोग आचरणाऱ्या महामानवांच्या जीवनप्रवासाचा, रचनेचा, कार्याचा नि त्यांच्या प्रभावाचा शोधक अभ्यासही करायला हवा. अक्कलकोटचे स्वामी महाराज, गोंदवलेकर महाराज, शिर्डीचे साईबाबा, पारनेर नारायणगावचे हरिस्वामी, परांड्याचे प्रज्ञानानंद सरस्वती, पुण्यातील शंकर महाराज, दासगणू महाराज, माळीबाबा, गुळवणी महाराज, माकनेर बुलढाण्याचे मारुती महाराज, अमरावतीचे गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, माधानचे गुलाबराव महाराज अशी अनेक ईश्वरनिष्ठ संत सज्जनांची मांदियाळी अलीकडे होऊन गेली. प्रस्तुत लेखात स्वामी स्वरूपानंदांचं प्रेरक स्मरण घडवताना त्यांच्या जीवनकार्याबरोबरच प्रत्यक्ष अनुभवलेल्या त्यांच्या सिद्धी सामर्थ्याचं दर्शन घडवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. मूर्तिमंत चैतन्याचा निवास. आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात कितीही सुविधा झाल्या तरी नित्याच्या जीवनातील अडीअडचणींची संख्याही वाढतीये. स्वार्थ नारायण संधी साधू पुढाऱ्यांचा अप्पलपोटेपणा, भ्रष्टाचार शिरोमणी मंडळींचं आधिपत्य आणि लोकशाहीचा हवा तसा लाभ घेणारे ठोकशहा यांच्या अतिरेकी दहशतीमुळं जाणत्यांना स्वतःच्या व्यर्थत्वाची पदोपदी बोचणारी टोचणी माणसांना अनेक साधू महाराजांच्या सहवासात नेते आहे. पण त्याचबरोबर विवेकपूर्व विचार करणाऱ्या अनेक अभ्यासकांना महाराज ही संस्था देखील काळजीची वाटते. अशा विचार शृंखलेत असतानाच मला श्रेष्ठ चित्रकार अनंत सालकर, त्यांच्या ओरिएंटल लँग्मन्सचे साथी माधवराव पटवर्धन आणि दत्त मुद्रणालयाचे चालक
माधवराव तळेकर यांच्या सुखद संगतीत 30 वर्षांपूर्वी पावसचा प्रवास करण्याचा योग आला. त्याचं असं झालं, मी नुकताच हिंदी PhDसाठी नाथ संप्रदायाविषयी लिहिलेला प्रबंध पूर्ण केला होता. या कामी माझे ज्येष्ठ मित्र म्हणून अनंत सालकर यांनी वेळोवेळी मला मनापासून मदत केली होती. म्हणून त्यांना आनंद वार्ता सांगायला गेलो. ते म्हणून गेले श्रद्धेने, अहो, तुमचा हा नाथपंथाबद्दलचा प्रबंध विद्यापीठाला सबमिट करण्यापूर्वी सोहम साधनेत निरंतर निमग्न असणाऱ्या स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी सबमिट करा. नाथ संप्रदाय हा खरा त्यांचा विषय, तुम्ही फक्त पुस्तक तयार केलंय. सालकर थोडंच बोलणारे पण तत्त्वज्ञानासारखे मार्मिक. शिवाय ते अतिशय परखड आणि स्पष्ट निर्मळ मनानं बोलणारे. पण त्यावेळी मला त्यांचं ते म्हणणं विचित्रच वाटलं. अतिश्रद्धेनं बोलताहेत असं चिकित्सक मनात आलं. पण सालकर मला खूप आवडत. ते आग्रहानं सांगतायत म्हणून विचार केला. अखेर मला त्यांचं म्हणणं पटलं. हो म्हणालो. प्रवासाची सारी आखणी सालकरांनीच केली. लगोलग दुसऱ्याच दिवशी पहाटे आम्ही निघालो त्यांच्याच नव्या फियाटमधून. 74च्या जुलैच्या अखेरीचे दिवस. पावसानं पुण्यात थैमान मांडलेलं. कोकणात तर संततधार ओतत होती. पुण्यातून तिकडे नेणाऱ्या वाटा साऱ्या घाट डोंगरदऱ्यांच्या. पण सालकर मित्रमंडळ मस्त खुशीत. स्वामींच्या गावी आपण निघालोय तेव्हा प्रवास नेहमीप्रमाणे सुखाचाच होणार हा त्यांचा जबर आत्मविश्वास. वाटेत नाले, रस्त्यावर येऊन रस्त्यांच्या नद्या झालेल्या. पण सालकर लीलया गाडी चालवित होते. घोडं दौडत जावं तसं तुफान वेगानं तशीच गाडी चाललेली. दोन्ही माधवराव आणि अनंतरावांच्या मनी मुखी होता जप, जय जय रामकृष्ण हरी. श्रद्धेचं कृपाबळ अद्भुत असतं. सालकरांना धुक्याचं डर नव्हतं. खडबडीत रस्त्यांचं भय नव्हतं. जणू गाडी रामकृष्ण हरीच्या तालावर चाललेली. आम्ही पावसला गेलो आणि आलो ते 4 दिवस विलक्षण आनंदाचे झाले. हिरव्या वृक्षराईंचा अद्भुत प्रपंच, त्यात गौतमीचा प्रसन्न प्रवाह, रत्नाकराचं गुरुगंभीर गर्जना संगीत, भाऊ देसायांची निसर्गकुशीत दडलेली बंगली, त्यातली कोपऱ्याची पडवी, तिच्याही कोपऱ्यात असलेली एक साधी लहानशी खोली आणि त्यात त्या चैतन्याचा निवास. परतताना असं वाटलं की पुन्हा पुन्हा पावसला यायचं, स्वामींचं दर्शन घ्यायचं, मूर्तिमंत चैतन्य तृप्ती अनुभवायची. हा सारा मनसंवाद सुरू असताना अचानक स्वामींनी 15 ऑगस्टला इहलोकाची यात्रा संपवल्याची बातमी जेव्हा वृत्तपत्रात वाचली तेव्हा धक्काच बसला. स्वामींच्या शिष्यांकडे गेलो, खात्री करून घेतली. ती दुःखद वार्ता खरीच होती, पण तो सामान्य मृत्यू नव्हता. आज इथेच थांबूया. यानंतरचा लेखातला भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.